नरेंद्र मोदी आणि शरद पवार आज एका व्यासपीठावर आले. पवारांनी हा कार्यक्रम टाळावा अशी इच्छा अनेकांची होती, पण पवार कार्यक्रमाला उपस्थित राहिले. नरेंद्र मोदींसमोर त्यांचं भाषण देखील झालं आणि याच भाषणात शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्जिकल स्ट्राईकचा रेफरन्स दिला. सर्जिकल स्ट्राईक सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीतली फूट, शरद पवारांचं कमी झालेलं महत्व या पार्श्वभूमीवर मोदींसोबत व्यासपीठावरती येणं अशा कारणांमुळे शरद पवार नेमकं काय म्हणतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. पवारांनी देखील या व्यासपीठावरून सर्जिकल स्ट्राईकचा रेफरन्स देत महाराष्ट्राच्या मातीचा उल्लेख केला. साहजिकच प्रश्न पडला, तो पवार नेमका काय मेसेज देऊ पाहतायत? शरद पवार देखील असाच एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहेत का? आणि पवारांना असा सर्जिकल स्ट्राईक करायचा असेलच तर पवारांची ती पॉवर अजित पवारांच्या बंडानंतर शिल्लक राहिलीये का? आजही शरद पवार नॅशनल पॉलिटिक्स मध्ये तितके रिलेव्हंट आहेत का? कारण जर ते नॅशनल पॉलिटिक्स मध्ये रिलेव्हंट असतील तरच ते एखादा असाच सर्जिकल स्ट्राईक करण्याची क्षमता ठेवून आहेत असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात शरद पवार कोणता सर्जिकल स्ट्राईक करतील हे समजून घेण्यापूर्वी शरद पवारांचं नॅशनल पॉलिटिक्स मधलं महत्व काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. पवारांचं हे महत्व लक्षात आलं तरच आपण म्हणू शकतो की पवार अजित पवारांच्या बंडानंतर देखील आपली ती पॉवर राखून आहेत. नॅशनल पॉलिटिक्स मधला पवारांचा पहिला हुकुमी एक्का आहे तो म्हणजे साऊथ रिजनचं शेतकरी नेता असणं. जेव्हा आपण नॅशनल लेवलवरती शेतकरी नेत्यांचा उल्लेख करतो तेव्हा चौधरी चरण सिंग यांच्यापासून अलीकडच्या राकेश टिकैत पर्यंतचे अनेक नेते आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतात. मात्र साऊथ रिजन मधून विशेषतः विंध्यच्या अलीकडच्या भागात शरद पवार सोडले तर नॅशनल पॉलिटिक्स मध्ये असा कोणताच नेता दिसत नाहीये जो साऊथ इंडियाच्या म्हणजेच महाराष्ट्र, आंध्र, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकच्या शेतकऱ्यांचा नेता म्हणून उल्लेखला जातो. शरद पवारांनी देखील आपल्या राजकारणात साऊथच्या शेतकऱ्यांची हीच स्पेस ओळखून 2004 नंतर सलग 10 वर्ष स्वतःकडे कृषी मंत्री पद ठेवलं होतं. अगदी ऊस बेल्टचं राजकारण पाहायचं झालं तर महाराष्ट्र, तमिळनाडू या साऊथ रिजन मधले ऊस उत्पादक शेतकरी आणि यूपीचे ऊस उत्पादक शेतकरी असा भेद होतो. अशा वेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पॉलिसी जास्तीत जास्त नॉर्थला केंद्रबिंदूवर ठेवून आखण्यात येतात. शरद पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, वेस्ट इंडियन शुगर मिल्स अशा संस्थांच्या माध्यमातून साऊथ इंडियातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पायाभरणी केली. इथं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की शरद पवारांच्या हातून आमदार निसटले असले तरी त्यांच्या हातून VSI गेलेली नाहीये. यशवंतराव चव्हाणांकडे संस्था नसल्याने अखेरच्या काळात त्यांना राजकारणात रिलेव्हंट राहता आलं नव्हतं. हीच गोष्ट शरद पवार हेरून होते. यातूनच पवारांनी या संस्था निर्माण केल्या, त्यांचा केंद्रात प्रभाव निर्माण केला आणि अखेरपर्यंत अशा संस्थांमध्ये आपलीच मक्तेदारी कशी राहील याची काळजी देखील घेतली. थोडक्यात साऊथ बेल्ट मधला शेतकरी नेता ही आयडेंटिटी पवार आपल्या संस्थात्मक राजकारणातून जोपासतात. पवारांची हीच ओळख सध्याच्या काळात नॅशनल पॉलिटिक्स मध्ये महत्वाची ठरते. कारण एका बाजूला शेतकरी आंदोलन होत असताना नॉर्थ बेल्टचे शेतकरी आक्रमक ठरत असताना शरद पवार आपल्या संस्थांमार्फत साऊथचं लॉबिंग करू शकतात. लक्षात घ्या, शेतकरी नेता म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर आंदोलन करणारे शेतकरी नेते येतात. पण आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांपलीकडे असणारे संस्थात्मक आणि सत्तेचं राजकारण करणारे शेतकरी नेते प्रॅक्टिकल असतात आणि सत्तेत राहण्यासाठी महत्वाचे देखील असतात. शरद पवार हे असेच नेते असल्याने ज्या साऊथ मधून भाजपला बॅकफुटवर पडण्याची भीती वाटते तिथे आजही शरद पवार न्यूसेन्स व्हॅल्यू ठेवून असल्याचं दिसून येतं. पवारांची हीच पॉवर विंध्यच्या खालील शेतकऱ्यांना जोडण्यासाठी काँग्रेसला पूरक ठरू शकते. पवारांकडे असणारा दुसरा हुकुमी एक्का म्हणजे मुंबईची पॉवर. कोणी एकेकाळी शरद पवारांनी पंतप्रधान पदाची दावेदारी केली होती. नरसिंह राव यांनी या राजकारणात बाजी मारली, पण पवारांकडून पंतप्रधान पदाचं लॉबिंग करणाऱ्या लोकांची यादी पाहणं गरजेचं आहे. 1991च्या काळात पवारांच्या पंतप्रधान पदाची लॉबिंग करणाऱ्यांमध्ये नुस्ली वाडिया, गोदरेज, राहुल बजाज, बिर्ला अशी नावं होती. आजच्या अदानी, सायरस, पुनावाला, जिंदाल ते कालच्या वाडिया, बिर्ला पर्यंतच्या राजकारण सत्ता असो वा नसो पवारांनी जपलं ते नेमकं कसं हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग आहे. शरद पवारांच्या बदलणाऱ्या राजकीय धोरणांची नेहमीच चर्चा होत असते, पण त्याच शिताफीने पवारांनी आपली आर्थिक विचारधारा देखील बदलली.
80च्या दशकात समाजवादी काँग्रेस मांडणारे शरद पवार 90च्या दशकात खासगीकरणाचे प्रमुख चेहरा झाले होते. 78 साली समाजवाद्यांसोबत पुलद स्थापन करणारे शरद पवार 1991 साली प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशनचा प्रमुख चेहरा होते. राजकीय खेळ्या करण्यासाठी प्रसिद्ध असणारे शरद पवार राजकारणा अगोदर आर्थिक राजकारण जोपासताना दिसून येतात. त्यामुळे बंडानंतरही मोदींसोबत न जाण्याची भाषा करणाऱ्या शरद पवारांनी 3च महिन्यांपूर्वी अदानींच्या जेपीसी चौकशीच्या मागणीची हवा काढून घेतली होती. असो तर आपला खरा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवार आजही आपली ही पॉवर राखून आहेत का? तर शरद पवार आणि अदानी हे संबंध तर उघड आहेतच. 1991 पासूनच झालेल्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये शरद पवार हे राज्याच्या केंद्रबिंदूवरती होते आणि अशा वेळी त्यांनी जोडलेली आर्थिक लॉबी पवारांना पुन्हा उचलून धरू शकते. मोदींच्या विरोधात एक अंडरकरंट देण्याची गरज असेल तर ही लॉबी पवारांना पुन्हा सक्रिय करताना दिसू शकते. थोडक्यात आज जरी शरद पवार झिरो वाटत असले तरी झिरो कोणत्या क्षणी कोणासमोर ठेवायचा आणि आपली किंमत वाढून घ्यायची याचा अनुभव पवारांना असलेला दिसतो. आणि पवारांचा तिसरा हुकूम एक आहे तो म्हणजे काँग्रेस सोबत राहून काँग्रेस विरोधाचं राजकारण करणं. 2014ची गोष्ट आहे. मोदी हे एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार राहणार हे फिक्स झालं होतं. याच काळात गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. या बैठकीमागचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा नॅशनल पॉलिटिक्स मध्ये येत होते तेव्हा ते असा एक नेता शोधत होते जो त्यांच्या नावामागे हे व्हॅलिडेशन निर्माण करू शकेल आणि मोदींनी ही गोष्ट शरद पवार करू शकतात हे हेरलं होतं. काँग्रेस सोबत राहत काँग्रेस विरोधाची लाईन ठेवण्याचं सोशल इंजिनिअरिंग शरद पवारांनी केलं. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात हे काँग्रेसमध्ये केली. मात्र त्याच वेळी ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहून त्यांनी त्यांची ओळख हरवून दिली नाही. त्यामुळे कधी काँग्रेसमध्ये राहून तर कधी स्वतःचा पक्ष काढून काँग्रेसशी आघाडी करून शरद पवार राजकारण करत राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या विचारधारेची जी लेगसी सांगितली जाते त्यावर देखील शरद पवार दावा करू शकतात. सोबतच काँग्रेसच्या विरोधाची लाईन देखील तितक्याच खुबीने शरद पवार वापरताना दिसतात. पवारांचं हेच राजकारण एका बाजूला पवारांना अडचणीत आणताना देखील दिसतं, पण त्याच वेळी बदलणाऱ्या प्रत्येक राजकीय समीकरणांमध्ये पवारांना परफेक्ट फिट करताना देखील दिसून येतं. थोडक्यात काँग्रेसची पारंपरिक वोट बँक म्हणून ज्या दलित मुस्लिम वोट बँकेचे संदर्भ दिले जातात तिथेही घुसण्यासाठी शरद पवार हे मोदींसाठी महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतात. काल गडकरींनी पवारांचा उल्लेख जपानी बाहुली असा केला होता. गडकरी पवारांचा उल्लेख करत म्हणाले होते की प्रत्येकाला वाटतं जपानी बाहुली आपल्याचकडे बघतीये, तसं पवारांचं राजकारण आहे. ही गोष्ट इथं तंतोतंत खरी ठरते. वोट बँकेच्या राजकारणात पवार आपले आहेत असं वाटणं हे पवारांचं राजकीय कौशल्य म्हणता येईल. काँग्रेसला खऱ्या अर्थाने डॅमेज करायचं असेल तर काँग्रेस पूरक असणारी पण काँग्रेस विरोधाची लाईन शरद पवार चालवू शकतात. फक्त चालवूच शकत नाही तर या राजकारणाला एक व्हॅलिडिटी देण्याचं काम शरद पवार करू शकतात आणि करतात. म्हणूनच पवारांकडे काँग्रेससह काँग्रेस विरोधी राजकारणाचा शेवटचा हुकूम एक आहे असं आपल्याला म्हणता येतं. थोडक्यात पवार संपले असं आजही आपल्याला म्हणता येत नाही. पवारांचं राजकारण फडणवीसांच्या शब्दात सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस पवारांबाबत एका मुलाखतीत म्हणाले होते, आप शायद शरद पवार जी को जानते नहीं है. अपोजिशन यूनिटी को ड्राइव करने वाले शरद पवार साहब ही है. सारे अपोजिशन पार्टी जो एक दूसरे का मुंह भी नहीं दे सकती, ऐसे लोगों को भी एक दूसरे के सामने बिठाने की जो एक क्षमता है वो पवार साहब में है. देखिए, he has a health reasons but he is fit. At his age he is politically totally alert. आणि हीच पॉलिटिकल अलर्ट असण्याची पवारांची क्षमता पवारांकडे सर्जिकल स्ट्राईक करण्याची क्षमता देखील असल्याचं दाखवून देते. फक्त आता आपल्या सामर्थ्याचा वापर करत ते कोणाविरोधात सर्जिकल स्ट्राईक करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंडिया की एनडीए? येत्या काही काळात या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला मिळेलच. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.